नमस्कार, स्वागत आहे तुमचं श्रद्धा चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत आवळ्याची चटणी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मार्केटमध्ये खूप छान आवळे आलेले आहेत. तर मी इथे 1 पाव आवळे घेऊन घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्या आवळ्यांना कट करून घेतलेलं आहे. तुम्ही उकडूनसुद्धा त्याची पेस्ट करू शकता, पण तेवढी काही खास मजा येत नाही जेवढी कच्च्या आवळ्यामध्ये मजा येते. तर मी असं त्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत आवळ्यांचे आणि मिक्सरमध्ये टाकून घेत आहे. जर तुम्हाला खूप तुरट किंवा आंबट खायला आवडत नसेल तर तुम्ही उकडूनसुद्धा खाऊ शकता. पण उकळलेलं जे ते वाफ असते किंवा पाणी जे असते ते तुम्ही फेकून द्यायचं नाही. त्याने तुम्ही केस धुवायचे. केस छान शाईन करतात, सिल्की होतात. त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या, तिखटवाल्या मिरच्या टाकून घेतल्या आणि पुदिना आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून टाकलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही गुळाचा खडासुद्धा टाकू शकता आणि इथे मी ओलं नारळ असतं ते ओलं नारळ टाकून घेतलेलं आहे. तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण खूप लोकांना खूप आंबट किंवा तुरट आवडत नाही. तर त्याचा तुरटपणा कमी करण्यासाठी मी इथे हे टाकून घेतलेलं आहेत आणि जिरं टाकून घेतलेलं आणि छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही नारळसुद्धा स्किप करू शकता, पण नारळ टाकलं तर त्याचा तुरटपणा किंवा आंबटपणा कमी होऊ शकतो. तर आवळा हे इतकं महत्त्वाचं असतं ना, याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. म्हणजे कुठल्याही आंबट फळामध्ये व्हिटॅमिन सी असते. ते शरीरातल्या ज्या पांढऱ्या रक्तपेशी असतात त्यांना बूस्ट करण्याचे कार्य करतात. म्हणजे आपल्या शरीराची जी रोगप्रतिकारक शक्ती असते ते पांढऱ्या रक्तपेशीवरच अवलंबून असते. आता आपली जी पेस्ट किंवा वाटण तयार झालेलं आहे त्याला आपण तडका देऊन देऊया. जर तुम्हाला कच्ची तोंडी लावायला आवडत असेल तर तुम्ही तशीही खाऊ शकता. पण तडका दिला तर खूप एक छान त्याला फ्लेवर येतो आणि टेस्ट पण छान येते. तर तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याचा आपण तडका देऊन देणार आहे. इथे तुम्ही हिंग घालू शकत असाल, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता. पण मी इथे हिंग नाही टाकलेलं आहे चटणीमध्ये. आणि जी आपली चटणी आहे त्याचा तडका तयार आहे. मिक्स करून घेऊया. मी चटणीमध्ये मीठ टाकायची आणि साखर टाकायची विसरलेली आहे. तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा टाकू शकता. तर आवळा हे डोळे आणि त्वचेचं सौंदर्य वाढवतं आणि ज्यांना ॲसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याचं चूर्णाचं सेवन नक्की करावं. आणि ज्यांना म्हणजे पोटामध्ये सुद्धा जळजळ होतं तर ती जळजळ शांत होते. कच्चा आवळ्याचं चूर्ण किंवा कँडी किंवा काही कुठल्याही प्रमाणामध्ये तुम्ही आवळ्याचं सेवन करू शकता आणि च्यवनप्राशसुद्धा खाऊ शकता. म्हणजे लहान मुलांना देऊ शकता. ते असं काही पदार्थ खात नाही तर च्यवनप्राश आवडीने खातात. तर इथे आपली चटणी जी आहे आवळ्याची ती तयार आहे. आपण एक सर्व्हिंग बाउलमध्ये मी काढून घेत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. तर तयार आहे आपली आवळा चटणी. या सीझनमध्ये, हिवाळ्याच्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे मार्केटमध्ये. नक्की आणा आणि तयार करून बघा आणि खाऊन बघा. धन्यवाद.